नमस्कार सर. नमस्कार. आपण कुठून आलते? जळगाव. जळगाव. काय त्रास होता सर आपल्याला? त्रास मानेचा होता. बर पाना असे तिरपी होत नव्हती. बर आता व्यवस्थित झाली. व्यवस्थित झालं. तुम्ही दुसऱ्यांदा आलते ना? दुसऱ्यांदा आलो. पहिला काय त्रास होता पहिल्या वेळेला? पहिल्या वेळेला तो पाठीचा त्रास होता. हां. ते आता पाठीचंही क्लिअर झालं आहे. अच्छा. आता किती टक्के रिलीफ वाटतंय तुम्हाला? 90% क्लिअर रिलीफ वाटतं. 90% रिलीफ वाटतं. बरं. नमस्कार सर. नमस्कार. आपण कुठून आलते? नंदुरबार. नंदुरबार. काय त्रास होता सर आपल्याला? कमरेचा त्रास होता मला खूप. कमरेचा? कधीपासून होता? 10-20 वर्षापासून जमा होता. 10-20 वर्षापासून. आपण काय करता? शिक्षक आहे, माध्यमिक शिक्षक. अच्छा. मग आता कसं वाटलंय तुम्हाला? आता जवळजवळ 70% आराम वाटतो. 70% आराम वाटला. एकंदरीतच तुमच्यासारखे जर असं पेशंट असतील त्याला काय सांगू शकतो? 100% सांगेल मी आता या व्हिडिओमार्फत हां. की डॉक्टरांकडे जाऊन थकले असतील हां. तर एक वेळा चोंडीला भेट द्या. अच्छा. 100% इलाज आहे. ना गोळी ना औषध ना काही काही. बरोबर. गोळ्या औषधं खाण्याची काय आवश्यकता? गोळ्याने पाहिजे तुम्ही सकाळपासून पाहतोय मी हां. की कसे कसे पेशंट होते की ज्यांना खाली बसता येत नव्हतं, बरोबर. गाद्या फाटल्या होत्या वगैरे वगैरे. अरे ते एकदम चालत गेले हो. चालत गेले. बिलकुल. चेहऱ्यावरचे हस्ते पाहून मी इतका खुश झालो असं. की आमच्या घरी अजून 4 पेशंट आहेत. असं. त्यांना पुढच्या हप्त्यात आणणारच आहे मी. बरोबर. 100%. औषधं खाण्याची गरजच नाही. अजिबात नाही. ऑपरेशन करण्याची आवश्यकता नाही. ना MRI ना एक्सरे ना गोळ्या ना काही पथ्य पाणी काहीच नाही. बरोबर. असे उपचार याच्या आधी बघितले कुठं तुम्ही? कुठेच पाहिले नाही मी. कुठेच बघितले नाही. ठीक आहे. 2 मिनिटं. भाऊ आता तुम्ही बी तुम्हाला काय त्रास होता आणि कुठून आलते? मी जळगाववरून आलो. बरं. मला गेलं 4 महिन्यापूर्वी खुबा म्हणजेच इव्हेनचा त्रास झाला अच्छा. होता, उजव्या कमरेला. हं. मी डॉक्टरांशी जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी मला खुबाबद्दलची शस्त्रक्रिया करावं असं सांगितलं. बरोबर. पण माझा वयोमानानुसार ते करायचं नव्हतं. बरोबर. तर मला आयुर्वेदिक ट्रीटमेंट महत्त्वाची होती. हं. तर मी जळगावला 8 दिवसची ट्रीटमेंट घेतली होती. बरं. त्याच्याने थोडाफार रिलीफ मिळाला मला. बरं. काही घरगुती मी व्यायामही करतो. हं. आपलं नाव ऐकून होतो. बरोबर. म्हणजे काकां ते येणारच होते. मी त्यांच्यासोबतही आलो. मला चालताना जो त्रास जाणवत होता, चालावं तर लागायचंच, पण चालताना जो पेन होत होता मला इथं, बरोबर. तो आता तर काही जाणवला नाही मला. कारण की मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी बरंच राऊंड फिरून आलो आता. फिरून पण आले. हां. आता व्यवस्थित बसता उठता हो येते. हो. एकंदरीत तुमच्यासारखाच यांचा जर त्रास असेल तर काय सांगशाल? ते एकदा आपल्याकडे यायला पाहिजे आणि अनुभव घ्यायला पाहिजे. बरोबर. कोणी कमी डॉक्टरांनी कालावधीतला जर सांगितलं असला. आणि शस्त्रक्रिया करून घ्या, ते डायरेक्ट शस्त्रक्रियेचा निर्णय न घेता बरोबर आहे. अशा पद्धतीने जर त्याच्यावर योग्य तो उपचार होऊ शकतो बरोबर आहे. तर निश्चितच कमी खर्चामध्ये कमी खर्चात. आणि बॉल रिप्लेसमेंट केल्यानंतर भरपूर त्रास आहे. हो हो हो. आता मग अशीच एक मावशीला बघितलं आपण, त्यांचा बॉल बदललेला होता पण कमरेचा पण त्रास आहे. पण आपल्याला पायाची वर्किंग करता येत नाही बरोबर. किंवा MRI किंवा इतर काही गोष्टी करायला आपल्याला त्रासदायक आहे. MRI बी घेतलाय माझा, काढलेला आहे. नाही नाही, पण ते बॉल बदलल्यानंतर हां. बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टी हो हो हो. हालचाली करायला बी आपल्याला तेवढ्याशा करता येते नाही. बरोबर. आता तुम्ही बसू शकता, उठू शकतात, पण जर म्हणजे ऑपरेशन केलं असतं तर तुम्हाला मर्यादा आल्या असत्या. बरोबर. बरोबर आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्यालाही जर अशाच कंबरदुखी, गुडघेदुखी, खुबादुखी असे जर त्रास असतील तर तुम्ही पण आमच्या गणपत मावळ पेन रिलीफ सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपला जो हा त्रास आहे या त्रासापासून मुक्त व्हा. धन्यवाद. धन्यवाद आपले सर्वांचे. धन्यवाद. ठीक.